हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। फिर एक बार एकनाथराव खड़से की सोच से चला बीजेपी का जादू। महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में भी विधायक एकनाथराव खड़से ने शिवसेना से युति नहीं करने की बात कही थी और समय पर खड़से ने भाजपा सेना की युति राज्य स्तर पर खत्म कर दी थी और महाराष्ट्र में बीजेपी का डंका बजा था। हे खेचण्यामध्ये आम्हाला पहिला रस आहे। पहिलं प्राधान्य आम्ही त्याला दिलेलं होतं, त्या दृष्टिकोनातून मी स्वतःही बोलत होतो। परंतु दुर्दैवाने या चर्चेमध्ये जे काही प्रस्ताव शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे आलेत त्यामध्ये जागांचा जो प्रस्ताव आला त्याच्यामध्ये मूळ काही जागा आमच्या कमी होत होत्या, काही जगह आमचा घटक पक्ष। ऐसा ही जलगांव में भी हुआ है। जलगांव में बीजेपी और सेना की युति के लिए मंत्री गिरीश महाजन और सुरेश दादा जैन दोनों प्रयास कर रहे थे, लेकिन इस युति का शुरुआत से विरोध किया एकनाथराव खड़से ने और ये एक वजह थी कि अब भाजपा को पूर्ण बहुमत मिल गया है। जहां एक और मंत्री गिरीश महाजन और सुरेश जैन दोनों युति के लिए प्रयास कर रहे थे, वहीं एकनाथराव खड़से एकमात्र नेता थे जो इस युति का विरोध कर रहे थे। उनका कहना था कि जिस भ्रष्टाचार के विरोध में इतने सालों से लड़े हैं उसके साथ युति नहीं करनी चाहिए। जर त्याच्यामुळे बोललो नसतो की तुम्ही युती केली की मी या गावात मत मागायला येणार नाही। ज्या नालायकांच्या विरुद्ध 25-30 वर्ष मी घसा कोरडा केला त्यांना चांगलं म्हणायची वेळ जर माझ्यावर आली तर घरी बसणं पसंत करा, पण हरामखोरांवर युती करू नका। अगर सेना के साथ युति होती तो सीटों का बंटवारा भी होता और फिर बीजेपी को शायद इतनी सीटें नहीं मिल पाती और बीजेपी को दबाव के साथ काम करना पड़ता था। अभी एकनाथराव खड़से के उचित निर्णय का मुख्यमंत्री ने भी स्वागत करते हुए अभिनंदन किया है और उनके निर्णय एवं दूरदर्शिता की प्रशंसा की। भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता येईल हा माझा आत्मविश्वास फार पूर्वीपासून होता। सर्वप्रथम 57 जागा या ठिकाणी निवडून आणल्यात त्याबद्दल मतदारांचे कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो। काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता की सुरेश दादा जैन बरोबर युती केली पाहिजे आणि माझा या युतीला विरोध होता। गेले 30 वर्ष झाले मी या ठिकाणी सातत्यानं भ्रष्टाचार व्यवहाराच्या विरुद्ध संघर्ष करतो आणि त्या संघर्षाचा परिणाम असा आहे की आता अगदी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनमत तयार झालेलं होतं। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की यावेळेस एक हाती सत्ता आपली येऊ शकते, युती वगैरे करण्याच्या या फंदामध्ये तुम्ही पडू नका। परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काही लोक युतीसाठी आग्रही होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्यासाठी प्रयत्नशील होते। जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना आणि वरिष्ठांना आमचे रामलालजी दिल्लीतले पदाधिकारी आहेत, आमचे अध्यक्ष यांना मी सांगितलं की या भानगडीत पडू नका, युती तो करू नका, एक हाती सत्ता येईल वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे आणि त्यामुळे युतीचा निर्णय जो होणार होती युती तो सोडून द्यावा लागला आणि आज त्याचं फलित असं आहे की एकट्याच्या बळावर आपण लढलो आणि एकट्याच्या बळावर या ठिकाणी सत्ता स्थापनेचा मार्ग आपल्याला मोकळा झाला। या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध 30 वर्ष जो संघर्ष सातत्यानं मी आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेकांनी केला त्याचं हे फलित आहे। एका दिवसामध्ये यश येऊ शकत नाही, वर्षानुवर्ष संघर्ष करण्याचा आज एखादी सत्ता भारतीय जनता पार्टीची आली याचा मला आनंद आहे। जर युती झाली असती तर याचे परिणाम काय झाले? युती झाली असती तर कदाचित भारतीय जनता पार्टीला निम्म्या जागा मिळाल्या असत्या, निम्म्यापेक्षा थोड्या जागा मिळाल्या असत्या। म्हणजे 40-35 वर जरी युती झाली असती तरी 40 पैकी 35 जागा भाजपला मिळाल्या असतात, 30 जागा निवडून आल्या असत्या आणि तेव्हा युती झाली असती तर आपल्याला निश्चित आत्ता जे आहे चित्र ते दिसलं नसतं। युती न केल्यामुळे आज आपल्याला 57 जागांवर यश मिळवता आलं, कारण आपल्याला 75च्या 75 जागा या निवडणुकीसाठी उभे करता आल्या। आणि या संदर्भात आपलं युती करू नये मुख्यमंत्र्यांशी आपली काही चर्चा झाली होती का? नाही, आत्ताही मुख्यमंत्र्यांना मी SMS केला होता की बा आपले अभिनंदन, युती न करण्याबद्दलचा माझा निर्णय किती योग्य आहे हे आता आपल्याला पटलं असेल
आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला मेसेज पाठवला आहे की जो तुम्ही घेतलेला निर्णय ॲब्सोल्युटली राईट आहे, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आणि त्यामुळे हे यश मिळालं. मुख्यमंत्र्यांनी आता SMS द्वारा मला कळवलेलं आहे. भले ही सभी और बीजेपी और मंत्री गिरीश महाजन की जय जयकार हो रही हो, लेकिन इसके मुख्य सूत्रधार तो खड़से को ही माना जाना चाहिए, क्योंकि अगर एकनाथराव खड़से ने युति में रुकावटें पैदा नहीं की होती तो बीजेपी को इतनी सीटें और स्वयं के बल पर सत्ता मिलना नामुमकिन था. इसके लिए जीत का श्रेय की शुरुआत खड़से के प्रयासों से हुई है, ये कहना गलत नहीं होगा. जलगांव से आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.